आम्ही आलतो ॲक्च्युली पिक्चर बघायला आणि आम्ही एक बघून चालत नाटक. वॉशरूम मध्ये ते गरम ह्याचं ते चालतंय ना काय ना काय. माझ्या आयुष्यात बऱ्याच दिवसानंतर आज मराठी फिल्म बघायला गेलो होतो आणि आज इथे बसलो होतो कारण की फिल्म होती बोंबवली आणि पहिला हाफ पार्ट खूप म्हणजे खूप बोर होता. म्हणजे स्टोरीच काही कळत नव्हती ॲक्च्युली. पण सेकंड पार्टमध्ये थोडंसं बरं वाटलं की फिल्म आहे. परंतु जे नाटक होतं 2001 मध्ये आलेलं ते खूप छान होतं. पण आता फिल्म AI चैटबॉट को QR कोड स्कैन कर WhatsApp पर प्राप्त किया जा सकता है. सहानुभूती आहे म्हणे त्याला. हे बघा चर्चिल येत आहेत ना भारतात. इथल्या इथे खिळे ठोकून फाशी देतील. अच्छे सहानुभूती कसली साहेब. अहो चार्ली चॅप्लिनमुळे हिटलर माहित झाला आम्हाला. हो मिशी सेम नाही का. हो रे साहेब सोडा ना. आज रात्री नाटक आहे. नाटकाच्या आधी हे सगळं असं करणं सुचेल का आम्हाला. मग फिल्मचा फर्स्ट पार्ट संपल्याच्या नंतर आम्ही थोडासा विचार केला की अरे काय म्हणजे काय चाललं. म्हणजे स्टोरी काय कळतच नव्हती ॲक्च्युली. पण पाहिला आणि त्याच्यानंतर मग विचार केला की चला आता घरी जाऊयात. घरी निघालो. घरी येऊन पोचलोच की लगेच आई म्हणाले की आपल्याला चला डीमार्टला जायचं आहे. सगळं सामान वगैरे आणायचं आहे. मग आईला घेऊन परत डीमार्टला गेलो आणि मग इथे डीमार्टची शॉपिंग करत होतो. आणि मग शॉपिंग करता करता बऱ्याच गोष्टी हे दिसत होत्या सूप वगैरे. आणि मग असं घेऊ की नको असं झालं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची इथे शॉपिंग केली. आणि मी नेहमीसारखं आपलं फक्त सामान गोळा करायलाच होतो. त्यामुळे सामान वगैरे घेतलं आणि मग इथेच डीमार्टमध्ये बराच वेळ टाईमपास करत बसलो होतो की काय सूप घ्यायचं, कसलं सूप घ्यायचं, कोणतं सूप घ्यायचं. याच डिस्कशनमध्ये जवळपास 15 मिनटं गेली आमची. त्यानंतर मग कुठेतरी एक सिलेक्ट केलं आणि मग त्याच्यानंतर मग घेतलं. त्याच्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. त्यामुळे मग थोडंसं इकडे तिकडे फिरलो डीमार्टमध्ये. बऱ्याचशा गोष्टी ज्या आईला घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि मी आपलं नेहमीप्रमाणे आपली ट्रॉली घेऊन त्यामध्ये सामान गोळा करत गेलो. सो आज काही असं ब्लॉग करायचा असा काही विचार नव्हता. परंतु आलोच इकडे त्यामुळे म्हटलं की चला ब्लॉग करूयात. आणि सुरुवातीला दिवसभरच ती फिल्म बघत होतो. त्यामुळे ती फिल्म काय आम्हाला म्हणजे आम्ही ज्या उत्साहाने फिल्म ॲक्च्युली बघायला गेलो होतो कारण की ॲक्च्युली त्यामध्ये प्रशांत दामले होते. त्यामुळे ॲक्च्युली आम्हाला ती फिल्म बघायची होती आणि त्यामुळे आम्ही खरं तर फिल्म बघायला गेलो होतो. त्यांचं काम अतिउत्तम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकारांचं काम फारच उत्तम होतं. पण जी स्टोरी होती ती ॲक्च्युली पटकन काय समजतच नव्हती. 2001 मध्ये जे नाटक आलं होतं ना ते खरंच खूप सुंदर होतं. पण तो काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खरंच खूप फरक आहे. त्याच्यामुळे ही फिल्म थोडीशी आम्हाला वेगळीच वाटली. म्हणजे ती स्टोरीच काही कळत नव्हती. सेकंड हाफमध्ये थोडीशी कॉमेडी होती पण बरा होता सेकंड हाफ. म्हणजे की बघू शकत होतो. आणि एक कलाकारांचं जे काम होतं ना त्यामुळे ॲक्च्युली सेकंड पार्ट खरंच खूप आवडतो. पण पहिल्या पार्टमध्ये ॲक्च्युली खरंच काही कळत नाही की आपण काय बघतोय आणि काय नाही. म्हणजे आणि तुम्ही जर त्यात
5-10 मिनटं जर उशिरा गेला असता तर मग तर प्रश्नच नाही की तुम्हाला काय बघायला आलं, तुम्हाला खरंच काय कळणार नाही. ॲक्च्युली मी फिल्मबद्दल अशी कधी रिव्ह्यू देत नाही, बट ही माझी पहिली फिल्म असेल की फर्स्ट हाफ मला खरंच खूपच बोर गेला. मग त्यानंतर मग त्यामुळे म्हटलं की चल आई म्हणते तर म्हणून मग आम्ही डीमार्टला वगैरे गेलो. मग इकडे डीमार्टची शॉपिंग झाली, मग खाली ग्रोसरीची शॉपिंग केली, त्याच्यानंतर वरती भांड्यांचं काही बघायच्या होत्या गोष्टी म्हणून वरती आलो. मग वरती पण त्या काही गोष्टी काही मिळाल्या नाही, त्यामुळे मग परत खाली आलो. त्यामुळे मग खाली त्या गोष्टी पाहिल्या वगैरे. मग खाली पण बऱ्याचशा हव्या त्या गोष्टी मिळाल्या आणि मग पटकन सगळी शॉपिंग केल्याच्यानंतर मग निघालो. परंतु अशात लक्षात आलं की काहीतरी गोष्टी राहिल्यात. मग आईला म्हटलं की तिथेच थांब, मी पटकन घेऊन येतो. त्यामुळे मी इकडे आलो आणि इथून काय ते छोले डाळी वगैरे ज्या काही राहिल्या होत्या त्या पटकन गोळा केल्या आणि मग पटकन निघालो. परंतु आम्हाला वाटलं होतं की आज गर्दी नसेल, पण खरंच खूप आज गर्दी होती. आज जरी शुक्रवार असला तरी गर्दी खूप जास्त होती. हे मला आवडले यांनी जे भात नवीन राईस वगैरे